सर्वांनी अनुभवलेला। एका गोष्टीचं शल्य आणि दुःख मानलं। स्वर्गीय चव्हाण साहेबांची संस्कृतीचे विचारधारेचे वारसदार आम्हीच आहोत असा दांडोरा पिटणारे काही मंडळी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अनेक वेळेला राष्ट्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेला जाहीर प्रचाराच्या सभा व्हायच्या त्यावेळेला चौथ्या श्रेणीवरती काम करणाऱ्या कार्यकर्ते आणि कार्यकर्ते भगिनींच्याकडून अजितदादांच्या बद्दलची केली गेलेली वक्तव्य अत्यंत क्लेशकारक त्या ठिकाणी होती। मला कळू शकलं नाही चव्हाण साहेबांच्या विचाराचे वारसदार असणाऱ्या म्हणणाऱ्या पक्षाच्या माध्यमातून अशा पैकी टीकाटिप्पणी ज्याला केली जात होती, टीकाटिप्पणी व्हावी, सिद्धांतावरती आधारित व्हावी, धोरणावरती आधारित होऊन व्हावी, अन्य काही बाबतीमध्ये करून व्हावी। अरे तुरे करत दादा आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ एक जागा जरी मिळालेली असली तरी सुद्धा आज महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास जराही कमी झाला नाही याचा आज साक्षीदार षण्मुखानं आलाय। त्याचा मला मनापासून आनंद अभिमान या ठिकाणी वाटतोय। एका निवडणुकीतून कधी परिमाण बदलली जात नसतात। राजकारणामध्ये वेगवेगळ्या निवडणुका वेगवेगळी समीकरणे घेऊन येत असतात। यावेळची लोकसभेची निवडणूक सुद्धा वेगळ्या समीकरण घेऊन त्या